महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शहीद वीर राकेश तात्याबा सावंत यांची 17वी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात संपन्न। शासनाने दिलेले स्मारक व रस्त्याचे आश्वासन लवकरच पूर्ण करावे, तीच खरी आदरांजली। ज्ञानदेव पार्टे। पोलादपूर शहरातील सावंतकोण येथे अमर जवान शहीद वीर राकेश तात्याबा सावंत यांच्या 17व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित स्मरण सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला। भारतीय सैन्यात देशसेवा बजावत असताना वीरमरण प्राप्त झालेल्या राकेश सावंत यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ग्रामस्थ, माजी सैनिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अभिषेकाने करण्यात आली। त्यानंतर आयोजित कीर्तन सेवेतून शहीद राकेश सावंत यांच्या शौर्यपूर्ण कार्याचा आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव करण्यात आला। कीर्तनकार हरिभक्तपरायण शुभम कदम महाराज यांनी आपल्या प्रवचनातून शहीद जवानांच्या त्यागाचे महत्त्व अधोरेखित केले। देशाच्या सुरक्षिततेसाठी युवकांनी सैन्यात दाखल होऊन राष्ट्रसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याचे आवाहन यावेळी केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद राकेश सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। संपूर्ण परिसर देशभक्तीच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेने भारावून गेला होता। माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव पार्टे यांनी श्रद्धांजलीपर भाषणात सांगितले की शहीद राकेश सावंत यांनी आपले जीवन देशसेवेसाठी अर्पण केले। शासनाने त्यांच्या स्मरणार्थ जाहीर केलेले स्मारक आणि रस्त्याचे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे, तीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरली। माजी सुभेदार बांदल यांनीही आपल्या मनोगतात सांगितले की शहीद जवानांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांच्या बलिदानाचा सन्मान करणे हीच खरी श्रद्धांजली आहे। या कार्यक्रमास माजी कर्नल किशोर मोरे, माजी सुभेदार बांदल, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव पार्टे, माजी सैनिक तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी शहीद राकेश सावंत यांच्या राष्ट्रसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सिद्धेश पवार सह तृप्ती भोईर, पोलादपूर।